आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे वर्तुळ हे प्रकरण पाहत आहोत। आपण शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेले आहोत। काही आपल्याला गुणधर्म, काही प्रमेय शेवटचे पाहायचे आणि त्यानंतरचा हा शेवटी सराव संच शेवटचा आहे। तर आतापर्यंत झालेले गुणधर्म, प्रमेय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सराव संच हे सर्व उदाहरण आपण व्यवस्थित प्रॅक्टिस करून ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे आणि एकानंतर एक सगळे पिरियड पाहणं आवश्यक असतं। तर आपल्याला मागच्या पिरियडचा आणि पुढच्या पिरियडचा संदर्भ लागतो, अन्यथा वर्तुळामध्ये एखादा अचानकच एखादा तास आपण पाहिला, पिरियड पाहिला तर तेवढं लक्षात येत नाही। तर एकानंतर एक असे सर्व पिरियड्स जेवढे होतील तेवढे पिरियड आपण याच्यामधले पाहायचे। बघा, आज आपण स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय पाहणार आहोत। याची सिद्धता आपल्याला पाहायची नाही, फक्त हे समजावून घेऊ। स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय, त्याचा व्यत्यास, जीवांचा आंतरछेदनाचा प्रमेय, जीवांचा बाह्य विभाजनाचा प्रमेय आणि स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय, एवढा पार्ट आपल्याला याच्यामध्ये आजच्या अभ्यासामध्ये बघायचा आहे। तर सर्वप्रथम बघा, स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय काय सांगतो। स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय या मध्येच आहे, सर्व काही नावामध्येच स्पर्शिका छेदिका। याच्यामध्ये जो कोन असतो त्या कोनाची एक भुजा स्पर्शिका असते आणि एक भुजा छेदिका असते, म्हणून याचं नाव स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय आहे। पहा, स्टेटमेंट सर्वांनी बघून घ्या। शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या, ही महत्त्वाची अट आहे, कारण स्पर्शिका छेदिका बाह्य विभाजनाचे प्रमेय सुद्धा आहे आपल्याकडे, म्हणून त्याच्यामधला आणि याच्यामधला फरक समजून घेण्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे। शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या, जो कोन तयार होतो त्या कोनाचा शिरोबिंदू नेहमी वर्तुळावर असतो। शिरोबिंदू वर्तुळावर असलेल्या कोनाची एक भुजा स्पर्शिका असेल वर्तुळाची आणि दुसरी भुजा एका बिंदूमध्ये छेदत असेल, आणखी एका बिंदूमध्ये छेदत असेल, म्हणजे ती छेदिका असेल, तर त्या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। तर याच्यामध्ये आपल्याला पॉसिबल 3 केसेस आढळतात। कधी कधी त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या अंतर्भागात असतो, कधी कधी वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या बाह्य भागात असतो आणि कधी कधी वर्तुळाचा केंद्रबिंदू कोनाच्या एका भुजेवर असतो। तर ह्या 3 पॉसिबल केसेसच्या मी आकृत्या काढलेल्या आहेत। या ठिकाणी बघा, कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, 3 बाजू बघायच्या, चेक करायच्या। कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, एक भुजा स्पर्शिका, दुसरी भुजा छेदिका, एवढा आलं बरोबर। या ठिकाणी वर्तुळाचा केंद्र कुठे आहे? कोनाच्या भुजेवर आहे, एका भुजेवर आहे। मग या ठिकाणी या एबीसी चं माप, कोन एबीसी चं माप याच्या प्रमाणे, हा जो कोन एबीसी आहे या एबीसी चं माप कोन एबीसी बरोबर आहे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं। माप कंस एडीबी लक्षात ठेवा। दुसऱ्याच्या मध्ये बघा, हा केंद्रबिंदू कुठे आहे? कोनाच्या बाह्य भागामध्ये आहे। असं जरी असलं तरी ही अट सॅटिस्फाय होतात सगळ्या। कोनाची भुजा स्पर्शिका, एक छेदिका, बरोबर, आणि कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर, हे महत्त्वाचं आहे पहिलंच, 3 बाजू। आणि तेव्हा या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते, म्हणून माप कोन एबीसी बरोबर आहे 1/2 माप कंस एडीबी। ठीक आहे। आता केंद्रबिंदू कुठे आहे? कोनाच्या अंतर्भागात, इथं कोनावर, कोनाच्या बाह्य भागात, कोनाच्या अंतर्भागात असं जरी असेल तर या कोनाचं माप कोन एबीसी बरोबर आहे त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते। म्हणजे प्रश्नामध्ये कुठल्याही प्रकारची आकृती अशा पद्धतीची येऊ शकते। तर आपण 3 बाजू बघायचं। वर्तुळाचा शिरोबिंदू कोनाचा शिरोबिंदू वर्तुळावर आहे, कोनाची एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका आहे, त्याच्यानंतर दुसरी भुजा वर्तुळाला आणखी एका बिंदूत छेदत असेल, म्हणजे दुसऱ्या बिंदूमध्ये 2 बिंदूमध्ये छेदणाऱ्या रेषेला
आपण छेदिका म्हणतो, स्पर्शिका नाही. ही तर ऑलरेडी एकामध्ये छेदतेच, परंतु दुसरा सुद्धा आहे, म्हणजे ती थोडक्यात इनडायरेक्टली आपल्याला दुसऱ्या भुजाला काय म्हणता येतं, छेदिका. असं असेल तर तीन अटी सॅटिस्फाय होत असतील तर आपण काय म्हणणार, या कोनाचे माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते. याच्या उलट बघा, आता असं जेव्हा असतं तेव्हा त्याची जी एक भुज असते ती वर्तुळाची स्पर्शिका असते. असं जेव्हा सॅटिस्फाय होतं, या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाचे निम्म असतं, त्यावेळेस आपल्याला उलटही म्हणता येतं की ती भुजा त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. हेच व्यत्यासामध्ये सांगितले बघा. वर्तुळाच्या जीवेच्या एका अंत्यबिंदूतून जाणारी रेषा काढली असता, वर्तुळाच्या एका अंत्यबिंदूतून जाणारी रेषा काढली असता, हे रेषा काढली असता, त्या रेषेने त्या जीवेशी, हे जी रेषा काढली या रेषेने त्या जीवेशी केलेल्या कोनाचे माप, कुठेही बघा ते सांगता येईल, वर्तुळाच्या जीवेच्या एका अंत्यबिंदूतून. वर्तुळाची जीवा कुठे आहे, या ठिकाणी ही आहे, या ठिकाणी ही आहे, या ठिकाणी ही आहे. ठीक आहे. वर्तुळाच्या जीवेच्या एका अंत्यबिंदूतून, वर्तुळाच्या जीवेचा एक अंत्यबिंदू कुठे आहे, हे आहे, या ठिकाणी हा आहे, या ठिकाणी हा आहे. अंत्यबिंदूतून जाणारी रेषा काढली, प्रत्येक ठिकाणी बघा अंत्यबिंदूतून ही रेषा काढली, या ठिकाणी अंत्यबिंदूतून जीवेच्या ही रेषा काढली, या जीवेच्या अंत्यबिंदूतून ही रेषा काढली, तर त्या रेषेने त्या जीवेशी केलेल्या कोनाचे माप, त्या रेषेने या जीवेशी केलेल्या कोनाचे माप जर त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल तर या रेषेला त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात. याच्या उलट याचा व्यत्यास आहे हा. म्हणजे दोन्ही बाबी आपल्याला क्लिअर झाल्या पाहिजे. जीवेच्या एका अंत्यबिंदूतून काढलेल्या रेषाने, हे बघा, हे जीवेच्या एका अंत्यबिंदूतून रेषा काढलेली आहे, त्या रेषेने काढल्याच्या नंतर त्या रेषेने त्या जीवेशी केलेल्या कोनाचे माप जर त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असेल तर ही रेषा म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून ती त्या वर्तुळाची स्पर्शिका असते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दोन महत्वाचे प्रमेय आहेत, जीवांच्या अंतर छेदनाचा प्रमेय आणि जीवांच्या बाह्य छेदनाचा प्रमेय. बाह्य विभाजन, अंतर्विभाजन. जीवा एकमेकाला वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये छेदत असतील तर त्याला म्हणतात जीवांच्या अंतर्विभाजनाचा प्रमेय. जीवांच्या अंतरछेदनाचा किंवा बाह्य अंतर्विभाजनाचा प्रमेय. बघा, ह्या जीवा हे एकमेकींना वर्तुळाच्या मधल्या भागामध्ये अंतर्भागामध्ये छेदतात, तर तेव्हा हा प्रमेय आपल्याला सांगता येतो. ह्या जीवा आहेत, आरएस ही या वर्तुळाची जीवा आहे, पीक्यू सुद्धा या वर्तुळाची जीवा आहे. ह्या दोन्ही जीवा वर्तुळाच्या अंतर्भागातील एम या बिंदूमध्ये छेदतात आणि असं छेदल्यामुळे जीवेचे असे दोन भाग तयार होतात, दोन दोन रेषाखंड तयार होतात. तर त्याच्या संदर्भात काय सांगितलंय प्रमेय बघा. एकाच वर्तुळाच्या दोन जीवा जेव्हा वर्तुळाच्या अंतर्भागात छेदतात तेव्हा एका जीवेच्या झालेल्या दोन भागांचा गुणाकार, एका जीवेच्या झालेल्या दोन भागांचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या झालेल्या दोन भागांच्या गुणाकारा एवढा असतो. म्हणजे याचा गुणाकार बरोबर आहे याचा गुणाकार, असं घेतात. आणि याची सिद्धता लिहिताना फार सोपी आहे. आपण सिद्धता घेणार नाही, मी सांगतो याला कसं सोडवायचं. आपण याच्यामध्ये काय करायचं, याला आरपी जोडून घ्यायचं, त्याच्यानंतर हे क्यूएस जोडून घ्यायचं. दोन त्रिकोण झाले. हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. समरूपतेची सगळ्यात महत्वाची सोपी नेहमी वापरणारी कसोटी कोकोण. हे दोन त्रिकोण कोको कसोटीसाठी एकरूप दाखवता येतात. बघा, एक तर कोण तुम्हाला दिसतो, याच्यातला हा कोण या कोणाशी एकरूप आहे, हे कोण एकरूप. त्याच्यानंतर PRM म्हणजे PRS आणि PQS हे दोन कोण एकाच कंसातील अंतर्लिखित आहेत आणि एकाच कंसातील अंतर्लिखित कोण नेहमी एकरूप असतात. त्याचा प्रमेय पाहिला, त्याची सिद्धता सुद्धा आपण पाहिलेली आहे. म्हणजे हे दोन कोण एकरूप, त्याच्यानंतर हे दोन कोण एकरूप. आता हे दाखवण्याची गरज नाही, दाखवायची वेळ आली तरी तुम्हाला सांगतात हे सुद्धा एकाच कंसातील अंतर्लिखित कोण आहेत, तिन्ही कोण एकरूप आहेत. आणि म्हणून
आपल्याला 3 कोणाची गरज नाही, 2 कोण जरी झाले तरी सफिशियंट आहे. कोको कसोटी वापरता येतं. कोको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप, आणि जेव्हा हे 2 त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. सर्व बाजू घेण्यापेक्षा ही बाजू आणि ही बाजू सोडून द्यायची, बाकीच्या 2 बाजू घ्यायच्या. म्हणजे Rm छेद Qm Rm छेद Qm बरोबर आहे Pm छेद Sm किंवा Ms. आणि याचा तिरपा गुणाकार केला तर काय होतं मग Rm गुणिले Sm बरोबर आहे Pm गुणिले Qm. फार सोप्या पद्धतीने सिद्ध करता येतं. सिद्धता सुद्धा फार सोपी आहे याची. बरोबर आहे. बघा आता हे Rm आणि Sm हे या जीवेचे 2 भागाचा गुणाकार आहे. बरोबर. कसा असतो? दुसऱ्या जीवेचे जे 2 भाग झाले Pm आणि Mq या 2 भागाच्या गुणाकारात एवढा असतो. हा आहे जीवांचा आंतरछेदनाचा प्रमेय. याच्यावर हमखास प्रश्न असतोच. ठीक आहे. याच्यावर हमखास परीक्षेला प्रश्न येतोच. आंतरछेदनाचा बाह्य छेदनाचा प्रमेय. ठीक आहे. जीवांच्या बाह्य विभाजनाचे प्रमेय. हा प्रमेय महत्वाचा आहे. प्रमेयामध्ये काय सांगितलं? एकाच वर्तुळाच्या AB आणि CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू E मध्ये छेदत असतील. वर्तुळाचे AB आणि CD या जीवांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका, ही वृत्तछेदिका वर्तुळाला छेदणारी रेषा वृत्तछेदिका, ती वृत्तछेदिका कशाला सामावते? या जीवाला. आणि त्याच्यानंतर ही सुद्धा वृत्तछेदिका या CD या जीवाला सामावते आणि ते कुठे छेदतात? बिंदू E मध्ये. असं असेल तर AE गुणिले EB हे पूर्ण घ्यायचं. AE गुणिले EB बरोबर आहे CE गुणिले मग नंतर एवढं DE. तर याला म्हणतात जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय आपण यापूर्वीच पाहिलं. तर हे आहे जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. आपण हे सिद्ध करूया. यासाठी पक्ष जे दिले प्रमेयामध्ये तेच लिहूया. AB आणि CD जीवा O केंद्र असलेल्या O केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB व जीवा CD यांना सामावणाऱ्या वृत्तछेदिका वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू E मध्ये छेदतात. आणि सिद्ध काय करायचं मग आपल्याला की AE ते साध्यामध्ये लिहू. AE गुणिले EB बरोबर आहे CE गुणिले ED. हे आपण कित्येक वेळेस अशा प्रकारचं सिद्ध केलेलं आहे. तर हे सिद्ध करायचं म्हणजे एकाला इकडे आणलं एकाला इकडे नेलं तर 2 बाजूंचे गुणोत्तर समान म्हणजे त्या बाजू प्रमाणात आहेत हे दाखवायचं आहे आपल्याला. कोणत्याही त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात केव्हा असतात हे माहिती आहे आपल्याला. पहिल्या धड्यापासून आपण पाहत आहोत. जर ते 2 त्रिकोण समरूप असतील तर त्या 2 त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजे तुम्हाला ह्या बाजू प्रमाणात दाखवायचे. थोडक्यात ह्या बाजू जर तुम्हाला प्रमाणात आहेत हे दाखवायचं असेल तर ह्या बाजू सामावणारे त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवावे लागतील. आणि मग आपण ह्या बाजू सामावणारे त्रिकोण जे आहेत ते घेऊया. AEB त्याच्यानंतर CE आणि ED म्हणजे हे 2 त्रिकोण घ्यावे लागतात. तर कृतीयुक्त सिद्धता तुम्हाला दिलेली आहे. त्या सिद्धतेचा विचार करू. त्रिकोण AD व त्रिकोण CBE मध्ये बघून घ्या व्यवस्थित. ADE हा त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण आहे CBE हा त्रिकोण. या दोन्हीही त्रिकोणामध्ये जर बघलात
हा त्रिकोण आणि हा त्रिकोण, या दोन्ही त्रिकोणामध्ये बघला तर ई कोण हा सामायिक आहे. समोर त्रिकोण दाखवण्याची सगळ्यात सोपी महत्वाची पहिली कसोटी जी आपण पाहिलेली आहे ती कोको कसोटी. मग याच्यामध्ये दोन कोण जरी एकरूप दाखवता आले तर आपण ते दोन त्रिकोण समरूप म्हणतो. म्हणून हा ई कोण या त्रिकोणामध्ये आणि या त्रिकोणामध्ये ई कोण हा सामायिक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा कोण घ्यायचा आपल्याला. दुसरा कोण या ठिकाणी बघा, या त्रिकोणाचा DAE हा कोण आणि या त्रिकोणाचा BCE हा कोण, हे दोन कोण बघून घ्या. जसे त्रिकोण घेतले त्याप्रमाणे बघा, हा कोण आणि हा कोण. हा कोण या कंसात अंतर्लिखित आहे, हा सुद्धा कोण याच कंसात अंतर्लिखित आहे. आणि मग आपल्याला माहित आहे प्रमेय पाहिला ते सिद्ध सुद्धा केला आपण, एकाच कंसातील अंतर्लिखित कोण हे एकरूप असतात. म्हणून हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण या एवढ्या कंसामध्ये अंतर्लिखित झालेले आहेत, एकाच कंसात अंतर्लिखित झाले आहेत म्हणून ते एकरूप आहेत. मग दोन कोण एकरूप दाखवल्यामुळे हे दोन त्रिकोण समरूप असतात. आणि दोन त्रिकोण समरूप म्हणजे बाजू प्रमाणात घ्या, बाजू प्रमाणात घेतल्याबरोबर ही आपल्याला सिद्ध करता येईल. ठीक आहे, कृती प्रमाण चला. AED सामायिक कोण, त्रिकोण AD व त्रिकोण CBE मध्ये AED हा कोण घेतला इथला, हा या सुद्धा त्रिकोणामध्ये CEB एकरूप कोण CEB. ठीक आहे, याचं कारण काय सांगता येतं, सामायिक कोण. त्याच्यानंतर आता सांगितलेलं मी DAE म्हणजे हा कोण आणि दुसरा याच्यातला कोणता सांगता येतो DCB किंवा BCD किंवा BCE, हा एकच कोण होतो BC. हे बघा हे दोन कोण इथे दिलेले आहेत. DAE म्हणजे कोणता, DAE म्हणजे हा कोण आणि BCE म्हणजे हा कोण. आताच आपण याला पाहिले की हे दोन्ही कोण या एवढ्या कंसामध्ये एकाच कंसामध्ये अंतर्लिखित आहेत आणि त्यामुळे ते एकरूप असतात. म्हणून इथे लिहिता येतं एकाच कंसातील अंतर्लिखित कोण हे एकरूप असतात. हे दोन कोण झाले म्हणून कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप. आता समरूप लिहित असताना मात्र व्यवस्थित संगती घ्यावी लागेल. ADE ची संगती घेत असताना बघा ई कोणाशी ई शेवटी आला, इथे ई शेवटी लिहूया. त्याच्यानंतर A कोण कोणत्या कोणाशी, C कोणाशी. ए सुरुवातीला आलं म्हणजे सुरुवातीला काय आलं पाहिजे, C. राहिलेला अक्षर कोणता आहे, राहिलेला अक्षर B आणि हे त्रिकोण CBE. याचं कारण काय सांगता येतं मग, कोको कसोटी, कोको समरूपता कसोटी. आणि जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. दोन त्रिकोण समरूप आहेत, मग आता बाजू घ्यायच्यात आपल्याला. AE घेतल्याने इकडे काय घ्यावं लागेल, CE. त्यानंतर आता इकडचे दोन्ही शोधायचे म्हणून याच्यातून बघूया आपण. E आणि C घेतला, आता काय राहिलं EB आणि ED. EB आणि ED. ED म्हणजे हे घ्या DE, ED छेद हे सुद्धा घ्या EB आणि तिरपा गुणाकार करा AE गुणिले EB बरोबर आहे CE गुणिले ED आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. ठीक आहे, बघा आता स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय पाहूया. याच्या अगोदर आपण स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय पाहिले होते. आता हे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय, त्याच्यातून याच्यातला मुख्य फरक सांगतो मी. त्या ठिकाणी झालेला कोण जो होता त्याचा शिरोबिंदू वर्तुळावर होता. बाकी पुढचे दोन जे अटी होते, एक बाजू स्पर्शिका आणि एक छेदिका, तर ते याच्यामध्ये सुद्धा आहे. एक बाजू कोणाची स्पर्शिका, एक बाजू छेदिका. पण दोघांमधला फरक आपल्याला ओळखता येतो. त्यामध्ये जेव्हा स्पर्शिका छेदिका कोणाचे प्रमेय पाहिले त्यावेळेस कोणाचा शिरोबिंदू हा वर्तुळावर होता, या ठिकाणी नाही. तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय काय सांगतो, वर्तुळाच्या बाह्य भागातील ई ह्या बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका ही वृत्तछेदिका आहे. वर्तुळाला ए आणि बी मध्ये छेदत असेल
ए आणि बी मध्ये छेदत असेल आणि त्याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका, याच बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळाला टी मध्ये स्पर्श करत असेल तर EA गुणिले EB बरोबर ET वर्ग. हे अत्यंत महत्त्वाचा शेवटचा प्रमेय बघा याच्यातला, या धड्यातला. या ET चा स्पर्शिकेचा वर्ग बरोबर आहे हे एवढा भाग वर्तुळाच्या बाहेर आला आणि नंतर हे पूर्ण हे पूर्ण EB आणि हे EA या दोघांचा गुणाकार आणि या स्पर्शिकेचा वर्ग. आकृती कशीही येऊ द्या, त्या स्पर्शिकेचा वर्ग बरोबर आहे वर्तुळाच्या बाहेर आलेला रेषाखंड घ्यायचा आणि पूर्ण इथून तिथून ते भाग घ्यायचा, याच्या बरोबर असते. तर आता आपल्याला पक्षामध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती लिहूया. काय काय दिलं पक्षामध्ये ते लिहा. ई ह्या वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून बाह्य बिंदूतून बघा हे ई या बाह्य बिंदूतून AB बाह्य बिंदूतून काढलेली वृत्तछेदिका AB असून ET ही स्पर्शिका आहे. ठीक आहे, बाकी काही नाही. सिद्ध काय करायचं त्या साध्यामध्ये EA गुणिले EB बरोबर आहे ET वर्ग. रचना काय केलं आपण, AT व BT जोडलेली आहे. रचना काय केलं, रेख AT व रेख BT काढून किंवा जोडून. आता याची सिद्धता पहा. ठीक आहे, सिद्धता पाहण्यासाठी आपल्याला दोन त्रिकोणाचा विचार करायचा. एक आहे त्रिकोण हा EAT हा त्रिकोण दिसतो आणि दुसरा त्रिकोण आहे ETB हा मोठा त्रिकोण. EAT आणि ETB या दोन त्रिकोणामध्ये पहिला त्रिकोण EAT व त्रिकोण ETB मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये त्रिकोण व्यवस्थित बघून घ्या अगोदर. फार सोपी सिद्धता आहे. EAT म्हणजे हा त्रिकोण आणि ETB हा मूळ त्रिकोण, हे दोन त्रिकोण. तुम्हाला इथं सुद्धा ET वर्ग म्हणजे ET गुणिले ET, एकाला इकडे आणलं एकाला इकडे नेलं तर हे सुद्धा बाजूचे गुणोत्तर आहे आणि समान आहे. म्हणजे बाजूचे गुणोत्तर समान म्हणजे बाजू प्रमाणात दाखवायचे. बाजू प्रमाणात दाखवायचे म्हणजे ते बाजू समानारे त्रिकोण समरूप दाखवावे लागतील. म्हणजे हे त्रिकोण आहेत तेच बाजू असणार आहे. EA याची बाजू आहे, EB याची बाजू आहे, ET याची बाजू आहे, याची सुद्धा बाजू आहे. म्हणजे ह्या बाजू तुम्हाला काय करायच्या, प्रमाणात दाखवायच्या. मग याच्यामध्ये असलेले कोणाचा बदल अगोदर विचार करू आणि नंतर याची सिद्धता लिहू. बघा EAT मध्ये हा E कोन आणि ETB मध्ये सुद्धा E कोन, हा E कोन सामायिक आहे. EAT या त्रिकोणामध्ये आणि ETB या त्रिकोणामध्ये E कोन हा सामायिक आहे. हा सामायिक कोन एकरूप असतो. त्याच्यानंतर या त्रिकोणामध्ये हा कोन ETA किंवा ATE हा कोन आणि हा कोन, हे दोन कोन एकरूप आहेत. दोन्ही कोन एकाच कंसाला अंतर खंडित करतात. बघा हे स्पर्शिका ही छेदिका या कंसाला अंतर खंडित करतो. त्याच्यानंतर हे आंतरलिखित कोन आहे तो या कंसाला अंतर खंडित करतो आणि म्हणून या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजेच हे दोन्ही कोन एकरूप आहेत. हे असं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, आता आपण ते दोन कोन लिहूया. म्हणून फक्त दोन कोन लिहायचे. कोन हा EAT एकरूप कोन, हीच कोन घ्यायचा BET. याचं कारण काय सांगता येतं, सामायिक कोन. त्याच्यानंतर दुसरा आता सांगितलेला
ATE एकरूप कोन, AT घेतलं, EBT स्पर्शिका छेदिका प्रमेय लिहिला, स्पर्शिका छेदिका प्रमेय। हे दोन्ही कोन एकाच कंसाला आंतरखंडित करतात। हा कोन घेतला तरी याच कंसाला आंतरखंडित करतो, हा कोन घेतला तरी याच कंसाला आंतरखंडित करतो, म्हणून या कोनाचं माप समान असतं, म्हणजे हे दोन कोन एकरूप आहेत। मग आता कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण संपलं। त्रिकोण EAT समरूप त्रिकोण। आता संगती मात्र व्यवस्थित बघून घ्या। ए कोण कोणत्या कोणाशी आहे, ईशी, ए मध्यभागी आला, ई मध्यभागी, ए कोण ईशी आलं बरोबर। त्याच्यानंतर टी कोण कोणत्या कोणाशी आहे, बीशी, टी शेवटी आलं, म्हणजे शेवटी काय यायला पाहिजे, बी। राहिलेला अक्षर कोणता आहे, ई आणि बी गेलं म्हणजे काय आलं, टी, TEB समरूप त्रिकोण TEB। याचं कारण काय सांगता येते, कोको कसोटी, कोको कसोटी। आणि मग यांच्या बाजू दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून बाजू घेऊया। बाजू कोणत्या घ्यायच्या, जे आवश्यक आहे त्याच घ्या। EA छेद कोणत्या, EA छेद T किंवा ET बरोबर आहे। AT आहे का याच्यामध्ये, AT नाही, AT सोडून द्या। मग परत ET छेद काय आहे, TB, ET छेद ET झालं, आणि इकडे काय मग EB, EA छेद काय घेतलं आपण, T घेतलं, त्याच्यानंतर ET छेद काय घेतलं, ET आहे का, ET आहे, T छेद TB। सिद्धता बघा या दोन त्रिकोणामध्ये। आता सांगितल्याप्रमाणे पहिला कोण घेऊ, सामायिक कोण E, AET एकरूप कोण TEB। याचं कारण काय सांगता येईल, सामायिक कोण। दुसरा कोण आता ETA कोण, ETA एकरूप कोण। ETA घेतल्यानंतर काय घ्यावं लागेल आपल्याला, इथला कोण घ्यावं लागेल, कोणता आहे तो, EBT। याचं कारण काय सांगता येतं, ETA आणि EBT हे याच कंसाला आंतरखंडित करतात, म्हणून स्पर्शिका छेदिका प्रमेय। आणि हे जर दोन कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात, म्हणून त्रिकोण EAT समरूपतेची कसोटी, समरूप त्रिकोण। फक्त संगती व्यवस्थित घ्यायची आहे। E सुरुवातीला आलं, या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला E ची, त्याच्यानंतर T शी कोणता कोण आहे, B, T सुरुवातीला आलं म्हणजे इकडे शेवटी आलं, म्हणून इकडे शेवटी B यायला पाहिजे। राहिलेला अक्षर कोणता आहे, T।
याचं कारण काय सांगता येईल? कोको कसोटी. आता हे दोन त्रिकोण समरूप म्हणजे यांच्या बाजू प्रमाणात असतात. बाजू जे आवश्यक आहे तेवढ्या घ्या. EA छेद ET. ET म्हणजे TE किंवा ET ला इथे राहू द्या. ET बरोबर आहे. AT छेद TB आहे का? AT TB आहे का? नाही, त्याला सोडून द्या. मग आता अजून तिसरं कोणतं आहे? ET छेद EB. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. संगत बाजू बघा, काय घेतलं? EA, इकडे काय घेतलं? ET. AT छेद TB घेतलं काय? घेतलेलं नाही. आता याचा तिरपा गुणाकार करू. ET गुणिले ET म्हणजे ET चा वर्ग बरोबर आहे EA गुणिले EB. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. ET वर्ग बरोबर आहे EA गुणिले EB. म्हणजेच या साध्यामध्ये जसं लिहिलं तसं लिहूया. म्हणजेच EA गुणिले EB बरोबर आहे ET चा वर्ग. ठीक, तर याबरोबरच